माझ्याबरोबर असणारं ॲडव्होकेट प्रतीक बोंबार्डे होते आणि त्याच्याचबरोबर मिस कीर्ती आनंद असे आम्ही तिघंही त्या ठिकाणी होतो. कोर्टाला आम्ही असणारं ऑर्डर वाचून दाखवली की कोर्टाने असणारी ऑर्डर अशी केली होती की विजयाबाईंचा असणारा जो अर्ज आहे त्या अर्जाच्या आधारे FIR दाखल करण्यात यावा आणि विजयाबाईंचा अर्ज जो आहे त्या अर्जामध्ये कोणाचंही नाव नाही. त्याच्यामुळे हे जे दोन ॲप्लिकेंट्स आलेले आहेत यांचा तसा काहीही रोल नाही म्हणजे त्याच्यामध्ये. आणि त्यांच्या मनामध्ये असणारी भीती जी आहे त्या भीतीपोटी असणारं हे ॲप्लिकेशन एक्सेप्ट करू नये अशी असणारी परिस्थिती आहे. कोर्टाने आमची बाजू ऐकली आणि हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो कायम त्या ठिकाणी असणारं ठेवला आहे. त्याच्यामुळे आता असणारं पोलिसांनी FIR दाखल केलं नाही म्हणून त्यांच्यावरती कोर्ट कंटेम्प्ट करते का हे बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. म्हणजे FIR दाखल करायचं हायकोर्टाने सांगितलं होतं का? हो, हायकोर्टाने 1 आठवड्याच्या आतमध्ये FIR दाखल करा अशी ऑर्डर होती. आजपर्यंत FIR दाखल झालेला नाही. तेव्हा कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन झालं आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा कोर्ट आता कंटेम्प्ट पोलिसांच्या विरोधात काढणार का हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. हायकोर्ट काढणार की सुप्रीम कोर्ट हायकोर्ट काढणार. सुप्रीम कोर्टाच्या ही बाब लक्षात आणून दिली गेली का की अजूनपर्यंत FIR? हो, झाली. तर सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं होतं आणि त्यांनीही विचारलं की अजूनपर्यंत का दाखल झाला नाही. सर, आज अजून राज्य सरकारने जे अपील केलं होतं ते काय आधारावर केलं होतं, ते काय काय म्हणत होते? दुर्दैव मी असं म्हणेन की या केसमध्ये राज्य शासनच आरोपी आहे. काय सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे कस्टोडियल डेथ झालेली आहे ती राज्याच्या ताब्यामध्ये तो असताना झालेली आहे. त्याच्यामुळे मागच्या सगळ्या असणाऱ्या केसेसमध्ये जो एक प्रयत्न शासनाचा नेहमीचा होतो की हात झटकून घेण्याचा असणारा भाग जो असतो तो त्यांनी यामध्ये सुद्धा करण्याचा असणारा प्रयत्न केला. आम्ही कोर्टाला ती बाब असणारं लक्षात आणून दिली आहे आणि यापुढे मी असं म्हणेन की जे काही नियम तयार करायचे आहेत ते हायकोर्ट माझ्या अंदाजानं आता नियम तयार करेल आणि हायकोर्टाने एकदा नियम तयार केले की कस्टोडियल डेथमधले असणारे ज्यांना न्याय मिळालेला नाही त्यांना न्याय मिळायला सुरुवात होईल. सर, त्यामध्ये आणखीन एक विषय असा होता की पहिल्यांदा राज्य सरकारने असं म्हटलं की ज्युडिशियल कस्टडीमध्ये डेथ झाली, पोलीस कस्टडीत झाली नाही. मग म्हटलं की नंतर पोस्टमॉर्टममध्ये समोर आलं की मल्टिपल इंजुरीमुळे झाली. या सगळ्याबद्दल काही याच्याबद्दल आम्ही असणारं जे डॉक्टर्स आहेत त्यांनाही आरोपी याच्यामध्ये करणार आहोत. याचं कारण असं आहे की सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर कोर्टाची ऑर्डर असल्याशिवाय सेकंड ओपिनियन देता येत नाही आणि सेकंड ओपिनियन देताना त्यांनी सर्व गोष्टी तपासून दिलेल्या आहेत का असं मी मानणार नाही त्या ठिकाणी. त्याच्यामुळे असणारं याच्यामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्या सगळ्यांना असणारा आरोपी करा असं आम्ही कोर्टाला अर्ज करणार आहोत. सर, या प्रकरणामध्ये FIR दाखल झाल्यानंतर भविष्यामध्ये जेव्हा चार्जशीट दाखल होईल त्यानंतर पुन्हा हे प्रकरण हायकोर्टात ऐकलं जाईल की सुप्रीम कोर्टात? नाही, आता त्याच्यामधली असणारी जी प्रक्रिया आहे म्हणजे 196 BNSS म्हणजे नवीन भारतीय न्याय सुरक्षिता संहिता म्हणून जी आलेली आहे किंवा जुना 174 असा CRPCचा जो आहे ते दोन्हीही माझ्या दृष्टीने इनकम्प्लीट आहेत. हे आम्ही हायकोर्टाला त्या ठिकाणी दाखवून देण्यात आलं आणि म्हणून हायकोर्टाने एग्री केलं की तिथे गाईडलाईन ले डाऊन करायच्या आहेत. त्याच्यामुळे पहिल्यांदा असं होणार आहे त्याच्यामध्ये की गाईडलाईन ले डाऊन केल्या जातील. गाईडलाईन ले डाऊन केल्यानंतर मग असणारं तिथे कोर्ट पण ठरवेल की SIT स्थापन करून चौकशी करायची
की मार्फत करायची, हा त्याच्यातला भाग आहे. दुसरा भाग त्याच्यातला जो आहे तो मग जो कोणी SIT नेमलेली आहे किंवा आयो नेमलेला आहे त्याच्यावरती नियंत्रण कोणी करायचं आणि ठेवायचं याचा असणारा इश्यू त्या ठिकाणी राहणार आहे. आणि तो एकदा निर्णयास निघाला की मग त्याची इन्क्वायरी चालू होईल अशी असणारी परिस्थिती आहे. सर, कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय, याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना आणि शासनाला स्वतःलाही. सर, परभणीमध्ये फक्त सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा एक विषय, पण अन्यही खूप मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून जे कॉम्बिंग ऑपरेशन झालं होतं, खूप मोठ्या प्रमाणावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झाली होती, त्या बाबतीतही काही भूमिका, काही निर्णय आहे का वंचित बहुजन? नाही, मी असं म्हणेन की ज्या जजमेंटमध्ये जे आहे कोर्टाने कोम्बिंग ऑपरेशन झालं याची नोंद घेतलेली आहे. ते कोम्बिंग ऑपरेशन कुठल्या कारणास्तव केलं, कशामुळे केलं, कुठच्या कायद्याखाली केलं, हा माझ्या अंदाजानं आता असणारा इन्क्वायरीचा भाग त्या ठिकाणी होईल. आणि जे जे कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आहेत ते कदाचित तिला असणारे आरोपीसुद्धा होतील. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.